रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून ही खळबळजनक घटना समोर आली असून मुंबई गोवा महामार्गालगत एका 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न आणि संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे संपूर्ण पेण परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पेण तालुक्यातील हमरापूर जवळ असलेल्या शितोळे आदिवासी वाडी परिसरातील झाडी झुडपात हा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून आंबी जाण्या जाधव असे या 35 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। आंबी ही पेण तालुक्यातीलच भोंगुली गावची रहिवासी होती आणि गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आई-वडिलांकडून स्वतःहून पेण येथे आली होती। मात्र सोमवारी रात्री तिचा मृतदेह महामार्गालगत अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकरणी मृत महिलेच्या भावानं पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीये। अज्ञात आरोपीनं अत्यंत क्रूरपणे महिलेच्या तोंडावर कठीण वस्तूनं वार करून तिचा खून केला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं तिचा मृतदेह महामार्गालगतच्या झाडीझुडपात फेकून दिला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पेण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहिता BNS कलम 103 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची पथके अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर हे देखील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी मदतीसाठी हजर झाले होते। या क्रूर हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार कोण आणि हत्येचे नेमके कारण काय याचा तपास आता पेण पोलीस करत आहेत।